जवळ-जवळ 10.5% पॉप्युलेशन भारतामधली ही आज आपण पाहतो की डायबिटीसने ग्रस्त आहे. तर डायबिटीस म्हणजे आपल्या रक्तामधली शुगर ही अनियंत्रित प्रमाणामध्ये वाढणं. मग हा टाइप 2 डायबिटीस नक्की कोणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो? मग जेव्हा या हार्मोनचा स्राव कमी होतो, त्यावेळेला ती रक्तामधील साखर ही वापरली जाऊ शकत नाही किंवा हे जे हार्मोन आहे याचं काम व्यवस्थित झालं नाही. रक्तामधलं जे इन्सुलिन आहे ते पेशींपर्यंत पोहोचवलं जातं. तर आपल्या ज्या पेशी आहेत त्या ठिकाणी एक प्रकारचे रिसेप्टर्स असतात. अगदी बोलीभाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं की त्या पेशींवर काही कुलपं आहेत आणि या कुलपाची चावी म्हणजे हे आपलं इन्सुलिन आहे. नमस्कार, मी डॉक्टर नीलम प्रवीण चव्हाण, मोरया आयुर्वेदिक चिकित्सालय आणि वेदारंभ एसेन्शियल्स इस्लामपूर. मी मुख्यतः आयुर्वेद या क्षेत्रामध्ये काम करते. तर आज आपण पाहणार आहोत डायबिटीस मेलिटस म्हणजेच प्रमेह किंवा मधुमेह या आजाराविषयी. तर डायबिटीस हा आजार सध्याच्या ज्या जीवनशैलीमुळे येणारा जो आजार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की त्या टॉपिकवर डिस्कशन करणं खूप गरजेचं आहे. तर जवळ-जवळ 10.5% पॉप्युलेशन भारतामधली ही आज आपण पाहतो की डायबिटीसने ग्रस्त आहे. आणि विशेष म्हणजे सध्या टीनेजर्स किंवा यंग पॉप्युलेशनमध्ये सुद्धा याचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. त्यामुळे याबद्दल नक्कीच लोकांना अवेअरनेस येणं हे खूप गरजेचं आहे. तर नक्की डायबिटीस म्हणजे काय? तर डायबिटीस म्हणजे आपल्या रक्तामधली शुगर ही अनियंत्रित प्रमाणामध्ये वाढणं किंवा आता हे नक्की होतं कसं? तर रक्तामध्ये जी शुगर असते किंवा रक्तामध्ये आपण अन्न खाल्ल्यानंतर जी काही साखर तयार होते ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं. परंतु ती जर रक्तामध्ये तशीच पडून राहिली आणि आपल्या पेशींपर्यंत पोहोचली नाही आणि हे पोहोचवण्याचं काम जे आहे ते इन्सुलिन नावाचा घटक आहे, इन्सुलिन नावाचं जे संप्रेरक किंवा हार्मोन ते करत असतं. मग जेव्हा या हार्मोनचा स्राव कमी होतो त्यावेळेला ती रक्तामधील साखर ही वापरली जाऊ शकत नाही किंवा हे जे हार्मोन आहे याचं काम व्यवस्थित झालं नाही, म्हणजेच ते काम व्यवस्थित करू शकलं नाही, तर अशा वेळेला सुद्धा डायबिटीस दिसतो. म्हणजे याला आपण 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे टाइप 1 डायबिटीस मेलिटस आणि दुसरा म्हणजे टाइप 2 डायबिटीस मेलिटस. तर यातला जो टाइप 1 डायबिटीस मेलिटस आहे त्यामध्ये प्रामुख्याने इन्सुलिन नावाचा जो संप्रेरक किंवा हार्मोन आहे त्याचा स्राव कमी होतो आणि हा जो स्राव आहे तो आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंडामध्ये तयार होत असतो आणि त्यातल्या बीटा सेल्स हा स्राव तयार करत असतात की ज्या वेळेला ह्या बीटा सेल्सचं काम कमी होतं किंवा या बीटा सेल्स मृत पावतात त्यावेळेला मेनली हा स्राव कमी होत असतो आणि हा इन्सुलिन हा स्राव कमी झाल्यामुळे रक्तातील जी साखर आहे ती पेशींपर्यंत पोहोचत नाही आणि परिणामी रक्तामध्ये साखरेचं प्रमाण हे वाढलेलं दिसतं. याला आपण टाइप 1 डायबिटीस म्हणतो. तर हा डायबिटीस मुख्यतः आपल्याला लहान मुलांमध्ये किंवा यंग लोकांमध्ये दिसताना दिसून येतो किंवा जेव्हा डायबिटीस मेलिटस टाइप 2 जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये पुढे वाढत गेला तर बऱ्याचदा आपल्या पॅनक्रियाच्या ज्या सेल्स आहेत त्या मृत पावतात किंवा त्यांचं फंक्शनिंग कमी होतं आणि त्यावेळेला आपल्याला ही कंडिशन पाहायला मिळते की त्या लोकांना सुद्धा कालांतराने गोळ्यावरून शिफ्ट होऊन इन्सुलिन घ्यावं लागतं. आता टाइप 2 डायबिटीस म्हणजे काय? की ज्याला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो. म्हणजे जो इन्सुलिनवर डिपेंडंट नाहीये. जो टाइप 1 होता तो इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस असं म्हणतो. तर दुसऱ्याला काय म्हणतो आपण NIDDM. तर जो आहे की ज्यामध्ये आपल्याला इन्सुलिनवर डिपेंड राहण्याची काही गरज नसते. या वेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन चांगल्या प्रकारे तयार होत असतं. मात्र ह्या इन्सुलिनचं युटिलायझेशन किंवा वापर हा चांगल्या प्रकारे होत नाही. मग हे का होतं? तर रक्तामधलं जे इन्सुलिन आहे ते पेशींपर्यंत पोहोचवलं जातं. तर आपल्या ज्या पेशी आहेत त्या ठिकाणी एक प्रकारचे रिसेप्टर्स असतात. अगदी बोलीभाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं की त्या पेशींवर काही कुलपं आहेत आणि या कुलपाची चावी म्हणजे हे आपलं इन्सुलिन आहे. मग ज्या वेळेला या कुलपाचं जे लॉक आहे ज्या ठिकाणी आपण चावी फिरवणार आहे किंवा चावी बसते तर त्या ठिकाणी काहीतरी अशी गोष्ट जाऊन बसते की जेणेकरून ही चावी त्या ठिकाणी बसतच नाही. मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा टॉक्झिन्स बसतात किंवा त्या ठिकाणी इन्फ्लमेशन झालेलं असतं किंवा त्या ठिकाणी चरबी जाऊन बसलेली असते आणि त्यामुळे ही चावी त्या कुलपाला लागत नाही.
अशा वेळेला शरीरामध्ये इन्सुलिन तर भरपूर प्रमाणामध्ये आहे, मात्र ते इन्सुलिन त्या पेशींपर्यंत पोहोचलं जात नाही. परिणामी रक्तातील साखर जी इन्सुलिन मार्फत आपल्या पेशींपर्यंत पोहोचवली जाते, ते काम व्यवस्थित होत नाही. याला आपण टाईप 2 डायबिटीस म्हणतो, की ज्यामध्ये इन्सुलिन व्यवस्थित आहे, परंतु पेशींमध्ये जो रिसेप्टर आहे तो कुठेतरी ब्लॉक झालेला आहे, त्याचं काम चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि त्यावेळेला आपल्याला हा टाईप 2 डायबिटीस होताना दिसून येतो. मग नक्की आज आपण खरं तर टाईप 2 डायबिटीस विषयी जास्त बोलणार आहोत, कारण त्याचं प्रमाण हे आपल्या समाजामध्ये जास्त दिसून येतं, की जो आपल्या जीवनशैली विषयी जास्त निगडित आहे. मग हा टाईप 2 डायबिटीस नक्की कोणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो? तर याच्यामध्ये अनुवंशिकता हा काही प्रमाणामध्ये गणला जाणारा एक फॅक्टर आहे. याबरोबरच ज्या लोकांची बैठी जीवनशैली आहे, ज्या लोकांना भरपूर प्रमाणामध्ये स्ट्रेस आहे, याचबरोबर जे लोक ओबेज आहेत, म्हणजे जे लोक स्थूलतेने ग्रस्त आहेत, तर प्रामुख्याने अशा लोकांमध्ये आपल्याला टाईप 2 डायबिटीस होताना दिसून येतो, किंवा ज्यांचा पोटाचा घेर जास्त आहे किंवा कमरेचा घेर जास्त आहे, अशा लोकांमध्ये आपल्याला टाईप 2 डायबिटीस दिसतो. आणि मुख्यतः स्त्रियांमध्ये ज्यांना पीसीओडी सारखा आजार आहे, त्या स्त्रियांमध्ये सुद्धा डायबिटीस आपल्याला टाईप 2 चा होताना दिसून येतो. ही मुख्यतः जी कारणं आहेत ती आहेत. आता जीवनशैली संदर्भातली अजून कुठली कारणं सांगता येतील? तर आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं आहे, की आस्या सुखम स्वप्न सुखम, अशा पद्धतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय, की ही लोक खूप आळशी असतात, की उभं राहिलेल्याला वाटतं की आपण बसलं पाहिजे, बसलेल्याला वाटतं आपण झोपलं पाहिजे. म्हणजे एवढा आळस ज्या लोकांमध्ये असतो, की ज्यांना अजिबातही फिजिकल ऍक्टिव्हिटी करावीशी वाटत नाहीत, असे लोक, की ज्यांची पूर्णपणे बैठी जीवनशैली आहे किंवा ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, असे लोक. याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की दुधाचे पदार्थ जे लोक खूप प्रमाणामध्ये सेवन करतात, अशा लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीस होतो. किंवा मांसाहाराचं सेवन म्हणा, किंवा अनुपमांस जे म्हणतो, की ज्याच्यामध्ये मासे हा प्रकार जास्त मोडतो, तर याचंही वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे, की याचं सेवन जे जास्त लोक करतात त्या लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीस होतं. याबरोबर दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणं, ज्यांच्या जीवनशैलीमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं, अशा लोकांमध्ये पण आपल्याला टाईप 2 डायबिटीस दिसून येतो. ढोबळमानाने ही कारणं ही आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. मॉडर्न नुसार म्हटलं तर सध्याची जी जीवनशैली आहे, जी सेडेंटरी लाईफ आहे, ती यामध्ये तितकीच कारणीभूत आहे, किंवा जंक फूड आहे या गोष्टी, किंवा जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेटचं सेवन करणं, तर अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता हा डायबिटीस डायग्नोस्टिक क्रायटेरिया काय आहे, किंवा डायबिटीस झाला नेमका कोणाला झाला? कारण बऱ्याचदा पेशंटमध्ये याबाबतीत संभ्रम असतो, की आमची शुगर 160च्या आसपास आहे जेवणानंतरची, तर नक्की आम्हाला डायबिटीस झालाय का? म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त आहे, पण नक्की तो डायबिटीस आहे का? तर यासाठीचे काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत. तर ज्यामध्ये पहिला क्रायटेरिया आहे, की फास्टिंग ब्लड शुगर. म्हणजे काय, की उपाशीपोटी तुमच्या रक्तातील साखर किती आहे? तर जनरली 100च्या खाली ज्यांची रक्तातील साखर असते, ते नॉन डायबेटिक कॅटेगरीमध्ये मोडले जातात. या उलट 100 ते 125 ज्या लोकांचे फास्टिंग शुगर आहे, ते प्री डायबेटिक, म्हणजे की ते बॉर्डरला आहेत, ना ते डायबिटीस मध्ये आहेत ना ते नॉर्मल आहेत, तर ते प्री डायबेटिक, म्हणजे त्यांना भविष्यात जर त्यांनी काही काळजी घेतली नाही, काही प्रिव्हेन्शन त्यांनी घेतले नाही, तर ते डायबिटीस मध्ये लँड होऊ शकतात. आणि यानंतरचा जो क्रायटेरिया दिलेला आहे, तो जो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे, की दे आर कॉल्ड एज अ डायबेटिक पेशंट. ओके. त्याचबरोबर पीपी शुगर म्हणजे जेवणानंतरची शुगर. तर जेव्हा जेवणानंतरची शुगर ही साधारणपणे 140 ते 200च्या रेंजमध्ये असेल, दे आर ऑल्सो कॉल्ड अंडर द प्री डायबेटिक कंडिशन. अँड अबव 200, 200च्या वर जे आहेत त्यांना डायबिटीसमध्ये गणलं जातं. याबरोबर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नावाची पण टेस्ट केली जाते, की ज्यामध्ये तुम्हाला 75 ग्रॅम ग्लुकोज हे खायला दिलं जातं आणि त्यानंतर 2 तासानंतरची शुगर चेक केली जाते. मग त्यामध्ये सुद्धा असं आढळून येतं आपल्याला, बिलो 140 इज नॉर्मल, 140 टू 200 इज प्री डायबेटिक, आणि 200च्या पुढे आपण डायबेटिक असं त्याला म्हणू शकतो. याचबरोबर दुसरा अजून एक क्रायटेरिया आहे, तो म्हणजे HbA1c, म्हणजेच ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन. तर यामध्ये सुद्धा 5.7 ते 6.4 हा जो रेंज आहे, ती आहे प्री डायबेटिकची. बिलो दॅट साधारणपणे 5.6 पर्यंतची जी रेंज आहे ती नॉर्मल रेंज आहे, आणि 6.4च्या पुढची जी रेंज आहे ती डायबिटीस साठी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण डायबिटीस नक्की कोणाला झाला, म्हणजे एवढी शुगर आहे म्हणून घाबरून न जाता, ते प्री डायबेटिक कंडिशन असू शकते,
आणि त्याला जर आपण उपचार केले तर तुम्ही नॉर्मल रेंजमध्ये पुन्हा येऊ शकता. तर या दृष्टीने आपल्याला डायग्नोसिसचा सुद्धा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता डायबिटीसची लक्षणं कोणती असतात? कारण बऱ्याच लोकांना माहीतच नसतं, की आपल्याला डायबिटीस झाला म्हणजे नक्की काय होतं आणि याची काय लक्षणं असतात आणि बऱ्याचदा ती लक्षणं ही दुर्लक्षित होतात आणि मग कुठेतरी 400-500 च्या आसपास शुगर आल्यानंतर, त्याचा त्रास झाल्यानंतर लोकं डॉक्टरांकडे येतात. तर मुख्यतः याचं जे पहिलं लक्षण आहे ते म्हणजे वारंवार लघवीला जाणं आणि जास्त प्रमाणामध्ये लघवीला होणं. त्याचबरोबर खूप प्रमाणामध्ये तहान लागणं, खूप प्रमाणामध्ये भूक लागणं, हातापायाच्या तळव्यांना मुंग्या येणं किंवा हातापायाच्या तळव्यांची आग होणं, जर जखमा झाल्या असतील तर त्या भरून न येणं, बऱ्याचदा चक्कर येणं हे पण लक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर अशा पद्धतीची ही सामान्यपणे दिसणारी जी लक्षणं आहेत, ती आपल्याला दिसून येतात. मग जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की मला रात्री बऱ्याच वेळा लघवीला उठायला लागतंय किंवा दिवसामध्ये सुद्धा माझं लघवीचं प्रमाण वाढलंय, तर अशा वेळेला तुम्ही नक्कीच तुमच्या रक्ताची तपासणीही करू शकता. तर अशा पद्धतीने आपण आता पाहिलं, की लक्षणं कोणती आहेत आणि निदान याचं कशा पद्धतीने केलं जातं. बरं, हा डायबिटीज जर दुर्लक्षित झाला, तर याच्यापासून पुढे काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? तर डायबिटीज हा एक सायलेंट किलर असं म्हटलं जातं, की जो त्या माणसाला हळू-हळू मरणाच्या दारापर्यंत नेतो आणि एक वेदनादायी मरण ज्या गोष्टीमुळे येऊ शकतं, ती गोष्ट म्हणजे डायबिटीज. तर हे असं का होतं? तर डायबिटीजमध्ये जी शुगर आहे, ती मेनली आपल्या रक्तामध्ये पडून राहते. परिणामी त्याचा परिणाम ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यावर होत असतो आणि मग त्या रक्तवाहिन्या कालांतराने त्या ठिकाणी इन्फ्लमेशन होतं, त्या कठीण होतात आणि त्या प्रोसेसला आम्ही अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो, की म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साठला जातो आणि त्या कठीण होतात आणि परिणामी सगळ्याच शरीरामधला जो काही रक्तप्रवाह आहे, तो काही प्रमाणामध्ये खंडित होत असतो किंवा प्रत्येक ज्या ऑर्गनला रक्तपुरवठा होणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी रक्तपुरवठा चांगला होत नाही आणि ज्या ठिकाणी अगदी केशिका आहेत किंवा मायक्रो सर्क्युलेशन आहे, तर या ठिकाणी तर रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होत नाही आणि परिणामी पुढे याचे भयंकर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः रक्तवाहिन्यांशी निगडीत आजार म्हणजे तुमचं हृदय खराब होणं, हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस येणं आणि त्यामुळे इशेमियासारख्या कंडिशन्स म्हणा किंवा ज्याला आपण हार्ट अटॅक सारख्या कंडिशन्स म्हणू शकतो, त्या कालांतराने आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांचे आजार, बऱ्याचदा पायामध्ये पण रक्तवाहिन्यांचे आजार आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर गँग्रीनसारखा आजार, कारण रक्तपुरवठा न झाल्यामुळे एखादा अवयव आपल्याला काढावा लागणं, अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ज्या काही नसा आहेत किंवा ज्या काही नर्व्हज आहेत, त्या पण या वाढलेल्या ब्लड शुगरमुळे कमकुवत होतात आणि त्याच्याशी निगडित आजार, की ज्याला आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतो, तर ते आजारसुद्धा आपल्याला दिसून येतात, की ज्यामध्ये पेशंटचे मसल्स वीक होतात, हातापायाला मुंग्या येणं वगैरे अशी लक्षणं यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर ह्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, या मार्फत आपल्या पूर्णपणे हृदयाला, मेंदूला, किडण्यांना रक्तपुरवठा होत असतो. त्याचंही कालांतराने काम हे व्यवस्थित होत नसल्यामुळे पुढे जाऊन स्ट्रोक म्हणा, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस सारखी लक्षणं दिसतात, असे आजार होऊ शकतात. त्याचबरोबर डोळ्यांना सुद्धा ज्या काही रक्तवाहिन्या किंवा जो रक्तपुरवठा होणार असतो, तो व्यवस्थित होत नाही. त्यामुळे डायबेटिक रेटायनोपॅथी आणि कालांतराने त्याच्यामुळे पूर्णपणे अंधत्व अशा गोष्टी येतात किंवा किडनीमध्ये किडनी डॅमेज झाल्यामुळे किडनी फेल्युअर अशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. म्हणजेच एका डायबिटीसचा जो पेशंट आहे, त्याचं पूर्ण स्वतःचं लाईफ जे आहे ते तर काही प्रमाणामध्ये हॅम्पर होतच. त्याबरोबर त्याचं कुटुंबसुद्धा आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हे काही प्रमाणात खचलं जातं. कारण पुढचे जे आजार आहेत त्याचा खर्चसुद्धा अवाढव्य असतो आणि त्या पेशंटला खरं तर त्रास पण खूप होत असतो आणि त्याचबरोबर घरच्यांना सुद्धा या गोष्टींचा एक प्रकारचा आर्थिक ताण हा सोसावा लागतो. तर अशा पद्धतीने कॉम्प्लिकेशन सुद्धा आपल्याला डायबिटीसमध्ये दिसून येतात. आता डायबिटीसचे नक्की उपचार काय आहेत? तर मूलतः डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो किंवा डायबिटीस हा पूर्णतः बरा होऊ शकतो. तर ही गोष्ट बऱ्यापैकी लोकांना अजूनही माहीत नाही. तर त्यांच्या मनात असतं, की डायबिटीस म्हणजे एकदा गोळी सुरू झाली, की आयुष्यभरासाठी ती गोळी सुरू आणि कालांतराने ह्या गोळ्यांचे डोस वाढवायचे, इन्सुलिन घ्यायचं हे कुठेतरी पेशंटच्या मनामध्ये असतं. तर असं मुळीच नाहीये. तर टाइप 2 डायबिटीस हा पूर्णपणे क्युअर होऊ शकतो, जर तुम्ही तेवढी सजगता दाखवली तर. तर याच्यामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी जर आपण केल्या किंवा कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल केला तर हा टाइप 2 डायबिटीस हा बरा होऊ शकतो. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहार.
तर आहार ही गोष्ट अतिशय गरजेची आहे, की यामध्ये आहार घेताना तुम्हाला थोडासा अवेअरनेस दाखवणं गरजेचं आहे. तर मूलतः ज्या गोष्टींमध्ये शुगरचं प्रमाण हे जास्त आहे, तर साक्षात शुगर असं नाही म्हणता येत, तर कार्बोहायड्रेट आपल्या आहारामध्ये मेनली आपण जे घटक घेतो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, फॅट्स आहेत, प्रोटीन्स आहेत. तर यातले जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचं पूर्णतः रूपांतर हे ग्लुकोजमध्ये म्हणजे शुगरमध्ये होत असतं. मग हे कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये कमी करणं गरजेचं आहे आणि त्यासोबत मग प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण हे वाढवलं तर आपला आहार जो संतुलित होतो आणि मग त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही रक्तामध्ये साखर होण्याचं जे प्रमाण आहे किंवा साखर येण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. मग या दृष्टीने काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत. मग त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं की ग्लायसेमिक इंडेक्स हा शब्द बऱ्याच जणांना माहिती असेल. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट खाता, तेव्हा रक्तामध्ये त्या गोष्टीमधून किती प्रमाणामध्ये साखर मिसळली जाते याचं एक प्रमाणीकरण किंवा याचं एक प्रमाण ते म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. मग हा ग्लायसेमिक इंडेक्स मुख्यतः 3 प्रकारे आपण वर्गीकृत करू शकतो. मग त्याच्यामध्ये जो आहे त्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स, मॉडरेट आणि हाय. तर बिलो 55 ज्याची रेंज आहे 0 to 55 हा लो मध्ये येतो. 55 to 70 हा मॉडरेट मध्ये येतो आणि अबव 70 हा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असा मानला जातो. मग जनरली जर आपण आपल्या आहारामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ घेतले म्हणजे जसं की पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, काही धान्य आहेत, ती जर आपण घेतली किंवा जो व्हाईट राईस आहे त्याच्यापेक्षा ब्राऊन राईस घेतला तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स त्या मानाने कमी असतो किंवा बार्ली सारखं जे धान्य आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. बार्ली म्हणजे आपण जे सातू खातो ते, पूर्वी जे सातू खाल्ले जायचे त्याचं, किंवा आपण जे धान्य घेतो तर ती धान्य विथ कव्हरिंग जर घेतली की त्यातले जे सोल्युबल फायबर्स असतात त्याच्यामुळे सुद्धा त्या धान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होत असतो. तर अशा पद्धतीने लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ आपल्या आहारामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये आपण घेतले तर त्याच्यामुळे आपली साखर जी आहे ती नियंत्रणात येते. आता मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये सुद्धा काही पदार्थ आहेत तर त्याचं प्रमाण हे आपण मॉडरेट प्रमाणामध्ये घ्यायचंय. लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले जे गोष्टी आहेत जसं की त्याच्यामध्ये मेनली रिफाईंड शुगर येते जे की स्वीट्स असतील, आईस्क्रीम्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी शक्यतो आपण अवॉइडच करायला सांगतो किंवा ऑकेजनली घ्यायला सांगतो. आता जेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स अजूनही कमी करायचा असेल तर अशा वेळेला काय गोष्टी मदतीच्या आहेत तर त्या आहारामध्ये तुमच्या प्रोटीन, फायबर आणि फॅट जर असेल तर त्या आहारामधला तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी व्हायला मदत होते. म्हणजे हा पण एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही काहीतरी मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्सची गोष्ट खाताय किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेली एखादी गोष्ट खाताय तर त्याच्यासोबत जर तुम्ही फॅट किंवा फायबर ह्या गोष्टी जर घेतल्या तर त्याच्यामुळे वाढणारा जो शुगर स्पाइक आहे तो कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने आहाराचं नियंत्रण हे केलं पाहिजे. मग याच्यामध्ये जनरली आम्ही पेशंटला काय सजेस्ट करतो तर तो जो तुमचा जेवणाचा नाश्त्याचा जो काही पदार्थ आहे की जो काही मेन्यू आहे तो जनरली आपल्याकडे कार्बोहायड्रेट रिच असतो. म्हणजे जसं की पोहे, उपीट असेल, शिरा असेल, शेवया असतील, किंवा इतर जे काही पदार्थ आपण नाश्त्याला म्हणून घेतो किंवा चहा चपाती असेल तर या ज्या गोष्टी आहेत त्या कार्बोहायड्रेट रिच आहेत. मग या गोष्टी आपण पूर्णपणे टाळायच्या. म्हणजे किमान नाश्ता जो आहे तो आपण पूर्णपणे प्रोटीन बेस घ्यायचा. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो जनरली तुम्ही सोयाबीनचा उपमा करू शकता किंवा ज्या डाळी आहेत त्या डाळींचे वेगवेगळे पदार्थ की जसं की मुगाचं कडण आहे, हुलग्याचं कडण आहे, म्हणजे त्याचे सूप्स आपण घेऊ शकतो किंवा मिश्र डाळींचे अप्पे बनवू शकतो, मिश्र डाळींची धिरडी बनवू शकतो किंवा चिला बनवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्या पेशंटला रेसिपी देतो आणि त्याच्यासोबत थोडंसं सॅलड. तर अशा पद्धतीने घेतल्यानंतर त्याचा सकाळचा जो होणारा स्पाइक आहे तो आपोआप कमी येतो. जेवणामध्ये सुद्धा आम्ही शक्यतो राईस अवॉइड करायला सांगतो, घेतलाच तर ऑकेजनली ब्राऊन राईस सांगतो आणि यासोबत जेवणामध्ये सुद्धा कंपल्सरी सॅलड. तर सॅलड घ्यायचं आहे तर सॅलड करताना पण लोकांना ते बोरिंग वाटतं की रोज काय ते काकडी, गाजर, टोमॅटो खायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं सॅलड बनवू शकता. इव्हन तुम्ही पांढऱ्या भोपळ्याचं सॅलड म्हणजे जो आपला दुधी भोपळा आहे त्याचं सॅलड बनवू शकता, कोबीचं बनवू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ऍड करू शकता जसं की मेथीचंही सॅलड छान होतं. तर अशा पद्धतीनं त्याला छान पद्धतीनं तुम्ही पॅलेटेबल बनवू शकता सॅलडला. त्याच्यामध्ये चाट मसाला, लिंबू अशा गोष्टीचा वापर करून आपण ते सॅलड घेऊ शकतो. त्याचबरोबर कंपल्सरी तुम्हाला 1 वाटी डाळ की जेणेकरून त्याच्यामध्ये प्रोटीन असेल. अशा पद्धतीने आणि एखादी फळभाजी किंवा पालेभाजी आणि जी भाकरी
जी बनवतो आपण, तर ती सुद्धा मिश्र धान्यांची जर बनवली, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे धान्याबरोबर थोडेसे डाळी किंवा इतर सोयाबीन वगैरे अशा गोष्टी ॲड केल्या, तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आपोआप त्या कार्बचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं लंच किंवा डिनर हे प्लॅन करू शकता. इव्हनिंगला सुद्धा स्नॅकिंगला तुम्ही सोयाबीन वापरू शकता, फुटाणे वापरू शकता किंवा भाजलेले मूग वापरू शकता किंवा जी फळांचा लो GI आहे, लो ग्लायसेमिक इंडेक्स आहेत, अशी फळं तुम्ही संध्याकाळी 4च्या दरम्यान घेऊ शकता. मीनवाईल काही पेशंट असे असतात, त्यांना खूप भूक लागते, सारखं खायला हवं असतं. मग अशा पेशंटमध्ये आपण वेगवेगळ्या स्मूदीजच्या रेसिपीज पण त्यांना सांगू शकतो. तर आणि याबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा मेंटेन करणं गरजेचं आहे. मग या दृष्टीने काही ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. किंवा सकाळी उठल्या-उठल्या बऱ्याच लोकांना चहा घ्यायचा असतो. मग चहाला काही पर्याय होऊ शकतात का? मग त्या दृष्टीने काही काढे आपण धणे, जिरे, दालचिनी वगैरे याचा काढा देऊ शकतो किंवा आवळ्याचा ज्यूस देऊ शकतो. आवळा, हळद असं मिक्सचर आपण वापरू शकतो किंवा ग्रीन टी. तर अशा पद्धतीने काही गोष्टी आपण त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्या, तर त्यांचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे त्यांच्या ओव्हरऑल डाएटमधला, तो जर आपण मेंटेन ठेवला, तर रक्तामध्ये येणारी जी शुगर आहे ती आपोआप कमी होते आणि त्यामुळे आपोआपच आपल्याला डायबिटीसवर कंट्रोल हा मिळवता येतो. आणि याचा दुसरा फायदा म्हणजे जो मेन फॅक्टर आहे, की आपण मगाशी डिस्कस केलं, की ज्या आपलं डायबिटीस होतं म्हणजे नेमकं काय, की जे काही रिसेप्टर्स आहेत त्यांचं काम बिघडतं. मग त्या रिसेप्टरमधलं इन्फ्लमेशन असेल किंवा त्या ठिकाणची चरबी असेल, तर या गोष्टी कमी होण्यासाठी हा डाएट खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो. कारण आपण मेनली मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट पूर्णपणे याच्यामध्ये अव्हॉइड करतो, की मिल्क जे आहे त्याच्यामध्ये जे केसिन नावाचं जे प्रोटीन असतं त्याच्यामुळे सुद्धा बीटा सेल्स ह्या हॅम्पर होऊ शकतात, त्यांचं फंक्शनिंग कमी होऊ शकतं किंवा त्या मृत पावू शकतात. आणि दुसरं म्हणजे दुधामध्ये जो इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर असतो त्यामुळे सुद्धा इन्सुलिनचं फंक्शनिंग हे कमी होत असतं किंवा त्याचं फंक्शनिंग प्रॉपर होत नसतं. तर यासाठी सुद्धा आपण दूध आणि दुधाचे पदार्थ हे अव्हॉइड करायला सांगत असतो. तर मग अशा वेळेला आपल्याला दुधासाठी काही वेगळा ऑप्शन देऊ शकतो का आपण? तर या ठिकाणी तुम्ही नारळाचं दूध किंवा बदामाचं दूध असे हेल्दी ऑप्शन्स या ठिकाणी देऊ शकतो किंवा ड्रायफ्रुट्स पण या ठिकाणी आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे डाएट हा कंट्रोल केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह बदल दिसायला लागतात, की जसं आपण म्हटलं, की जे कुलूप आहे, इन्सुलिनचा जो रिसेप्टर आहे, त्याचं फंक्शनिंग मेनली याच्यामुळे कमी होतं. कारण ह्या सगळ्या डाएटमुळे तुमची ओबेसिटी कमी व्हायला मदत होते आणि फॅट लॉस चांगल्या पद्धतीने होतं आणि शरीरातलं जे काही इन्फ्लमेशन आहे ते कमी व्हायला मदत होते, किंबहुना ते नाहीसं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला डायबिटीसच्या रुग्णांमध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट ही दिसून येते. आता आपला पुढचं जो प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे, की जो आपण डायबिटीस रिव्हर्सलमध्ये वापरतो किंवा ज्याच्यामुळे आपण डायबिटीस टाळू शकतो, डायबिटीस पूर्णपणे बरा करू शकतो, तो म्हणजे व्यायाम किंवा आपला विहार. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकारचे व्यायाम आपण आता पाहतो. जिमला लोकं जातात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी विचित्र प्रकार होतात आणि मग बऱ्याचदा हार्ट अटॅक येणं असेल किंवा काही मसल्स दुखावणं वगैरे असेल, तर अशा गोष्टी पण घडतात. मग डायबिटीसमध्ये एक्झॅक्टली कोणता व्यायाम प्रकार चांगला आहे किंवा कोणत्या प्रकाराने तो आपण डिझाइन केला पाहिजे? तर मेनली ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांनी कार्डिओ एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्यांचा फॅट लॉस पटकन होईल. अगदीच ज्यांना जमत नाहीये, तर त्यांनी किमान रोजचं चालणं जे आहे, ते ब्रिस्क वॉकिंग की पटपट चालणं, या गोष्टी असतील किंवा धावणं असेल, पळणं असेल, सायकलिंग करणं असेल, पोहणं असेल, तर या ज्या गोष्टी आहेत त्या पण कार्डिओच्या अंडर येतात. तर या गोष्टी तुम्ही घरच्या घरी करू शकता, जर तुम्ही तेवढे फिजिकली फिट असाल तर. तर कमीत कमी 30 ते 40 मिनिटं ब्रिस्क वॉकिंग केलं तरी तुम्हाला बराचसाच त्याच्याने फरक पडतो. परंतु वॉकिंग केल्यामुळे काय होतं, की फक्त तुमचे पायाचे जे मसल्स आहेत, त्याचं काम चांगल्या पद्धतीने होतं किंवा तुमचे काफ मसल्स आहेत त्याची स्ट्रेंथ चांगल्या पद्धतीने वाढते. परंतु कोर मसल म्हणजे पोटाचे मसल्स आणि अप्पर जे आहेत, तर ते त्यांच्यावर तेवढ्या प्रमाणामध्ये काम होत नाही. मग याच्यासाठी अजून काय गोष्टी केल्या पाहिजेत? तर त्यासाठी तुम्हाला तुमचं मसल ट्रेनिंगचे जे काही व्यायाम आहेत ते किंवा ज्याला आपण वेट ट्रेनिंगचे एक्सरसाइज म्हणतो, तर ते सुद्धा तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करू शकता. तिसरा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग. तर त्याच्यामध्ये मेनली योगाचे जे काही एक्सरसाइज आहेत ते आपण करू शकतो किंवा योगा सुद्धा आपण अशा पद्धतीनं काही लोकं घेतात, की ज्याच्यामध्ये ते कार्डिओ पण घेतात, वेट ट्रेनिंग सारखे पण काही प्रकार घडवतात आणि स्ट्रेचिंग अशा तिन्ही पद्धतीने तुम्ही योगा त्या ठिकाणी करू शकता. की जेव्हा आपण सूर्यनमस्कार सारखा जो प्रकार आहे,
तो प्रकार जर जलद गतीने केला तर तो कार्डिओ सारखा परिणाम देणारा दिसू शकतो. म्हणजे अगदी 36 सूर्यनमस्कार, 42 सूर्यनमस्कार असे लोक सलग घालतात त्यांच्या स्ट्रेंथनुसार, तर ते सुद्धा कार्डिओच्या अंडर आपण घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो व्यायाम आहे तो ऍक्च्युली डिझाईन केला पाहिजे किंवा तो तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करून घेतला पाहिजे. तर हे झालं आपलं शारीरिक स्तरांवरच्या व्यायामाचं. आपण डायबिटीसच्या कारणांमध्ये जेव्हा पाहतो तर त्यामध्ये मुख्यतः जे कारण दिसतं ते म्हणजे मानसिक, म्हणजे स्ट्रेस. हा स्ट्रेस येतो नक्की कशामुळे? तर स्ट्रेस म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की ज्या काही आपल्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि जी काही रियालिटी आहे ते कुठेतरी मिसमॅच होतं आणि त्यामुळे खरं तर तो स्ट्रेस येत असतो. मग स्ट्रेस हा कोणत्या लेवलवरचा असतो? तर आता प्रामुख्याने जो स्ट्रेस आपल्याला दिसतो तर त्याच्यामध्ये ढोबळमानाने पाहिलं तर इकॉनॉमिकल स्ट्रेस लोकांना जास्त प्रमाणामध्ये असतो. हेल्थ इश्यू काही असेल तर त्याचाही स्ट्रेस असतो. त्याचबरोबर करिअर संदर्भात काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या संदर्भातला स्ट्रेस लोकांना असतो आणि रिलेशनशिपमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर त्या संदर्भातला स्ट्रेस लोकांना असतो. आणि बेसिकली स्ट्रेस मॅनेजमेंट ही गोष्ट कुठेतरी आपल्याला शाळा कॉलेज लेवलला होणं गरजेचं असतं. तर ती कुठेही आपल्याला शिकवली जात नाही किंवा या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. आपण सगळं शिक्षण घेतो परंतु इकॉनॉमी कशी मॅनेज करायची किंवा आपले रिलेशन कसे बिल्डअप करायचे, तर या गोष्टी कुठेही आपण खरं तर शिकत नाही आणि याचा कुठेतरी परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो. मग हा जो स्ट्रेस आहे तो मॅनेज करण्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे, तर त्या दृष्टीने आम्ही जे प्रकार पेशंटना सांगतो तर त्याच्यामध्ये आहे ओंकार. तर ओंकार जो आहे तो चांगल्या पद्धतीने स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये उपयोगाला येताना दिसून येतो की त्याचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्समुळे तुमच्या शरीरामध्ये आपोआप स्ट्रेस कमी होताना दिसून येतो. त्याचबरोबर ते जे व्हायब्रेशन्स आहेत ओंकारामुळे निर्माण होणारे, त्यामुळे बॉडी सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन होतं. त्यामुळे ज्या लोकांना स्लीप व्यवस्थित येत नाही त्या लोकांची झोप चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. आणि ओंकार जेव्हा तुम्ही जास्त वेळ करता, 15 मिनिटं, अर्धा तास, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ओंकाराची प्रॅक्टिस करता तर त्यामधल्या जे काही व्हायब्रेशन्स आहेत त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्यामुळे बॉडी हिलिंग होण्याचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला दिसून येतं. दुसरे काही प्रकार आहेत की ज्यामध्ये ब्रीदिंग टेक्निक्स, की ज्याच्यामध्ये आपण प्राणायाम यासारख्या गोष्टी सांगतो. मग प्राणायामामुळे सुद्धा तुमचं बॉडी सर्क्युलेशन चांगलं होतं, अँझायटी, स्ट्रेस या गोष्टी कमी होतात आणि बॉडीमधलं सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं एकंदरीतच ऑक्सिजनेशन चांगल्या पद्धतीने होतं. प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने पोहोचला जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमधलं जे काही फंक्शनिंग आहे ते चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला प्राणायामामुळे दिसून येतं. तिसरा योगामधला जो प्रकार आहे तो म्हणजे शुद्धिक्रिया. तर शुद्धिक्रिया ह्या सुद्धा आम्ही त्या पेशंटच्या गरजेनुसार सांगतो की जसं कपालभाती हा खरं तर प्राणायाम नाहीये. लोकांमध्ये ते एक मोठा गैरसमज आहे की कपालभातीला लोक प्राणायामाच्या अंडर घेतात. तर कपालभाती ही एक योगामध्ये सांगितलेली शुद्धिक्रिया आहे आणि त्याच्यामुळे शरीरामधले जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर निघण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे मेनली हे कोअर मसलवर किंवा आपल्या पोटावर चांगल्या पद्धतीने काम करतं आणि त्याच्यामुळे तुमचं पॅनक्रियाचं फंक्शनिंग, तुमचं गट फंक्शनिंग हे चांगल्या पद्धतीने होतं. त्याचबरोबर एक्सक्रिटरी सिस्टीम चांगल्या पद्धतीने वर्क करायला लागते. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट्स याचे डायबिटीसमध्ये दिसून येतात. याचबरोबर त्राटक ही सुद्धा शुद्धिक्रिया आम्ही सांगतो की त्राटक की ज्यामध्ये एक दिवा आपण दिव्याच्या ज्योतीकडे बघायला सांगतो. त्याची सायंटिफिक मेथड खूप लेंदी आहे, इथे सांगता नाही येणार. तर ती जेव्हा आपण त्राटक ही मेथड लोकांना फॉलो करायला सांगतो तर त्याच्यामुळे अँझायटी किंवा स्ट्रेस ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज होताना दिसतात आणि मानसिक लेवलवरचा जो काही स्ट्रेस आहे किंवा मानसिक लेवलवर जी दुरुस्ती होणं गरजेचं आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. आणि यानंतर ध्यान प्रक्रिया. तर ध्यान प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करतो. तर त्याच्यामध्ये योगनिद्रा हा प्रकार सुद्धा आपण रिलॅक्सेशनसाठी घेत असतो किंवा चक्र ध्यानासारखा प्रकार असेल, 5 सेन्सेस ध्यान. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मॉडॅलिटीज त्या पेशंटनुसार सांगितल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस, की आचार आणि विचार. की आपण पाहिलं आहार पाहिला, विहार म्हणजे व्यायाम हा पाहिला, परंतु त्याबरोबर विचार आणि तुमचं आचरण ह्या गोष्टी सुद्धा सुधारणं तितकंच गरजेचं आहे. कारण आयुर्वेद काय म्हणतो की फक्त शारीरिक स्तरावर कुठलाही व्याधी नाहीये, तर मन, इंद्रिय आणि आत्मा या ठिकाणी जेव्हा तुम्ही दुरुस्ती करता तेव्हा त्या ठिकाणी जेव्हा आजार दुरुस्त होतात तेव्हा खरं तर ते आजार हे चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतात असतात. म्हणजे आयुर्वेद जे म्हणतो की दोष धातू, मल
आणि इंद्रिय, आत्मा, मन या सगळ्या गोष्टी जेव्हा इम्बॅलन्समध्ये आहेत, तेव्हा कुठलाही आजार तुम्हाला होत असतो. मग यासाठी आत्म्याच्या लेव्हलला काम करणं, मनाच्या लेव्हलला आणि इंद्रियांच्या लेव्हलला काम करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि यासाठी काही आचार रसायन ही सुद्धा पद्धत आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. मग त्यामध्ये अगदी आयुर्वेद काय म्हणतो, की उपकार प्रधानः स्यात् अपकार परैरपि. म्हणजे कोणी तुम्हाला अपकार जरी केला, कोणी तुमच्याशी वाईट जरी वागलं, तरी त्याला तुम्ही माफ करा आणि त्याच्यावर उलट उपकार करा. मग या दृष्टीने तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. मग त्या दृष्टीने सध्या जे ट्रेंडमध्ये आहे, की ग्रॅटिट्यूड जर्नल लिहा. तर हे खरं फार पूर्वी आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे किंवा आयुर्वेदामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख दिसून येतो. तर या गोष्टी करणं तितकंच गरजेचं आहे, की किमान रोज मी 3 लोकांना धन्यवाद देईल आणि किमान एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर मी माझ्या वागण्यामुळे हसू आणेल. हे जरी केलं ना, तरी त्याचं एक आत्मिक समाधान खूप चांगलं होणार आहे आणि कुठेतरी तुमचं आत्मिक लेव्हलला, माइंड लेव्हलला हीलिंग व्हायला मदत होते आणि त्यातून तुम्ही त्या आजारातून तुम्ही बरे होत असता. याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, की इतरांना क्षमा करणं, फॉरगिव्ह. या गोष्टीवर सुद्धा सध्या हीलिंग या गोष्टीमध्ये खूप प्रमाणामध्ये काम सुरू आहे. मग क्षमा का करायची? तर क्षमा ही गोष्ट ही अतिशय महत्वाची आहे, की याच्यावर सुद्धा खूप सारी पुस्तक आपल्याला फॉरेन ऑथर्सचे सुद्धा दिसतात, की यू कॅन हील युअर बॉडी ऑर यू कॅन हील युअर लाईफ नावाचं जे एक पुस्तक आहे, की त्या लेखिका त्यामध्ये स्पष्टपणे म्हणतात, की तुम्ही फॉरगिव्हनेस करा, तुम्ही तुमचा आजार बरा करू शकतात. की त्या स्वतः त्याने कॅन्सरग्रस्त होत्या आणि त्यामधून बरं होण्यासाठी त्याने काही गोष्टी आत्मसात केल्या. तर त्यातली फॉरगिव्हनेस ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी मनामध्ये आकस धरतो आणि जेव्हा त्या व्यक्तीशी काहीतरी अद्वा बोलतो, त्या व्यक्तीवर राग व्यक्त करतो, संताप व्यक्त करतो, चिडचिड व्यक्त करतो किंवा त्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये ओव्हर थिंकिंग सुरू होतं किंवा कदाचित आपण त्या व्यक्तीला सायलेंट ट्रीटमेंट देतो, म्हणजे काय की मी तुला माफ नाही करू शकत. तर या गोष्टीमुळे कुठेतरी तुमच्या मनावर, तुमच्या आत्म्यावर याचा एक वेगळा परिणाम होत असतो, की जे मेडिकल सायन्स सुद्धा आता मांडतं, की तुम्ही राग घ्या, संताप घ्या, द्वेष घ्या, हेट्रेट ही जी गोष्ट आहे, की याच्यामुळे तुमच्या बॉडीमधले कॉर्टिसॉल हॉर्मोन्स जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला हार्ट डिसीजेस होणं, डायबिटीस होणं, ब्लड प्रेशर होणं ह्या गोष्टी दिसून येतात किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होणं, तुमची झोप कमी होणं. तर या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी येऊन पोहोचतात. त्यामुळे क्षमा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, की तुम्ही फॉरगिव्ह करा आणि आपलं काही चुकलं तर इतरांकडे त्याची माफी मागा. तर या दोन्ही गोष्टी केल्या तर तुमचं जे काही इव्हन याचा अगदी आध्यात्मिक लेव्हलला म्हटलं तर जे काही तुमचे कार्मिक पॅटर्न्स असतात, की जे काही तुमच्या कर्मानुसार येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या सुद्धा गोष्टी कमी करायला, कार्मिक पॅटर्न कमी करायला ही क्षमा किंवा फॉरगिव्हनेस ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. अगदी संत तुकारामांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की क्षमा जया नराची हाती, त्या व्यक्तीला दुष्ट सुद्धा काही करू शकत नाही. तर अशा पद्धतीने एक अभंग वाणीमध्ये आपल्याला ही गोष्ट दिसून येते, की जेव्हा तुम्ही लोकांना क्षमा करता, तेव्हा दुष्ट व्यक्ती सुद्धा तुमचं काही करू शकत नाही. तर या दृष्टीने फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड आणि त्याबरोबरच रोज अफर्मेशन्स देणं, की सध्या आपण जेव्हा हेल्थ प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा आपल्या डोक्यात असतं, की डॉक्टरांनी मला सांगितलं ही गोळी माझ्या आयुष्यभरासाठी आहे. आता मी असं होणार माझ्या आयुष्यामध्ये, माझी शुगर वाढणार, मग हे अवयव निकामी होणार, सतत मला ह्या गोळ्या घ्यायला लागणार, मी नॉर्मल लाईफ जगू शकणार नाही. तर हे कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या बॉडीमध्ये असतो आणि तो चेंज करण्यासाठी तुम्ही काहीतरी एक 2 ते 3 वाक्य रोज सकाळी स्वतःला सांगणं, चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्ह हे सांगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आत्मिक लेव्हलचं हीलिंग करायचं असेल, तर या सगळ्या जर गोष्टी केल्या, तर नक्की तुम्ही डायबिटीसमधून चांगल्या पद्धतीनं बाहेर पडू शकता. की आहारामध्ये भाज्या नक्की कोणत्या घ्यायच्या याबद्दलही लोकांमध्ये खूप मोठा संभ्रम दिसून येतो. तर यामध्ये फळभाज्या बऱ्यापैकी चालतात, की जसं भोपळा आहे, कारलं आहे, पेठा आहे, याच्यानंतर तोंडलं आहे, पडवळ आहे, दोडका आहे, शेवग्याच्या शेंगा आहेत, सिमला मिर्च आहे, टोमॅटो आहे, वांगं आहे. तर या सगळ्या फळभाज्या आपण आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो. घेवडा आहे, बीन्स आहे, झुकिनी आहेत. याचबरोबर सगळ्या पालेभाज्या ह्या आपण आहारामध्ये चांगल्या पद्धतीने इन्क्लूड करू शकतो. फळांमध्ये म्हणाल तर संत्री, मोसंबी, डाळिंब, आवळा, पपई, प्लम, पेअर, जांभूळ, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी असेल, चेरी, ॲपल, त्याशिवाय पीच, अवाकडो, ॲप्रिकॉट, लिची, किवी, ड्रॅगन फ्रूट,
कवट असे एवढे चांगले सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, की जे तुम्ही रोज डेली बेसिसवर घेऊ शकतात. त्याचबरोबर बनाना किंवा मँगो याचा सुद्धा जी-आय हा मॉडरेट आहे. तर ते सुद्धा फळ जर तुम्ही सीझनमध्ये अ, अगदी कमी प्रमाणामध्ये घेतलं, की एखादं केळ किंवा एखादं मँगो तर ते चालू शकतं. जेव्हा तुमची शुगर ही चांगल्या पद्धतीने कंट्रोल आहे त्यावेळेला. किंवा त्याच्यासोबत थोडंसं तूप एखादा चमचा जर घेतलं केळासोबत किंवा आंबा जेव्हा आपण खातो, तेव्हा त्याच्यामध्ये साखर ॲड न करता जर त्याच्यासोबतही तूप घेतलं, तर त्याचा जी-आय हा आपोआप कमी व्हायला मदत होते. आता याचबरोबर ड्रायफ्रुट्सबद्दल पण खूप साऱ्या क्वेरीज असतात लोकांना. तर ड्रायफ्रुट्स आपण कुठले-कुठले घेऊ शकतो? किंवा कुठल्या सीड्स आपण घेऊ शकतो. सध्या सीड्सचा पण खूप ट्रेंड आहे, की ज्या तेलबिया म्हणतो आपण, तर त्या कोणकोणत्या आपण डायबिटीसच्या पेशंटना सांगू शकतो. तर त्याच्यामध्ये चिया सीड आहे, जवस आहे, पंपकिन सीड्स आहेत, तीळ आहेत, अक्रोड आहेत, बदाम आहेत, पिस्ता आहे. तर ह्या गोष्टी आपण रोज किमान एक 25 ग्रॅमपर्यंत हे सीड्स आणि ड्रायफ्रूट हे आपण या पेशंटमध्ये नक्कीच घेऊ शकतो, की ज्याच्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंटची जी गरज आहे, ती त्या पेशंटमध्ये चांगल्या पद्धतीने भरून निघते. तेलांमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना क्वेरी असते, की आम्ही शेंगतेल खाऊ का? किंवा आम्ही सूर्यफूल तेल खाऊ शकतो का? किंवा नक्की कुठलं तेल आम्ही खाल्लं पाहिजे? तर याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घेऊ शकता. मोहरीचं तेल हे अर्थात त्या-त्या रिजन वाईज खाल्लं जातं. नक्कीच महाराष्ट्रामध्ये ते खाल्लं जात नाही. त्याचबरोबर राईस ब्रॅन ऑइल घेऊ शकता, ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता, तिळाचं तेल घेऊ शकता, नारळाचं तेल घेऊ शकता किंवा शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता, सूर्यफुलाचं तेल घेऊ शकता, करडईचं तेल वापरू शकता. तर अशा पद्धतीनं तेलं तुम्ही आलटून-पालटून वर्षभरातनं वापरली तरी चालू शकतं. किंवा ह्या तेलांचं एक समप्रमाणात मिक्सचर करून जरी वापरलं तरी ते चालू शकतं. तर तेलाचा वापर हा शक्यतो कमी प्रमाणातच डायबिटीसच्या पेशंटनी करायचा आहे आणि जेवणामध्ये कंपल्सरी तूप हे सकाळी आणि संध्याकाळी हे घ्यायचंच आहे. कारण तुपामुळे जो काही तुमचा कार्बोहायड्रेटमधून येणारा जो काही शुगरचा फ्लो आहे, तो कमी प्रमाणामध्ये तुमच्या रक्तामध्ये मिसळला जातो. तर त्या दृष्टीने तूप ही गोष्ट सुद्धा तितकीच गरजेची आहे आणि त्याबरोबर शरीराला न्यूट्रिशन देण्यासाठी सुद्धा ती तितकीच गरजेची आहे. स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे, तो सुद्धा कुठेतरी तुपामुळे कमी होताना दिसतो. कारण आयुर्वेदामध्ये तूप, मेनली गाईचं तूप हे मेद्य सांगितलेलं आहे. त्याचबरोबर चिंता कमी करणारं सांगितलेलं आहे. तर या दृष्टीने तुपाचा वापर सुद्धा रोजच्या जेवणामध्ये करणं तितकंच समर्पक आहे. आता आपण पाहूयात, की आयुर्वेदामध्ये पेशंटला उपचार करताना नक्की काय पद्धतीने विचार केला जातो, यामध्ये कोणते पंचकर्म उपचार केले जातात. तर आयुर्वेद हा एक होलिस्टिक सायन्स आपण म्हणतो, की ज्यामध्ये सर्वांगीण विचार त्या व्यक्तीचा केला जातो. मग या दृष्टीनं तुमचं जी-आय सिस्टम म्हणजेच पचनक्रिया नॉर्मलाईज करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर त्याचा बिघडलेला अग्नी किंवा पचनक्रिया ही आपण नॉर्मल करतो. त्याचबरोबर तुमचं लिव्हर फंक्शन चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी मदत करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये पाहिल्या जातात आणि या दृष्टीने काही औषधोपचार पद्धती विकसित केलेली आहे, की ज्यामधून त्याचं मेटाबॉलिझम चांगलं सुधारेल, त्याचबरोबर डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली होईल, ॲज वेल ॲज एक्स्क्रिटरी सिस्टमही चांगल्या पद्धतीनं काम करेल. तर या दृष्टीने औषधं दिली जातात, जेणेकरून त्या पेशंटमधला फॅट लॉस पण झाला पाहिजे आणि मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे आणि ह्या सगळ्या सिस्टम व्यवस्थित पद्धतीने जर काम करू लागल्या औषधांच्या मदतीने, तर नक्कीच तो पेशंट डायबिटीज रिव्हर्सलकडे जात असतो. आता हे सगळं करत असताना बऱ्याच वेळा मी पंचकर्माची सुद्धा मदत घेतो, की त्या पेशंटच्या गरजेनुसार त्याला वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण अशा ट्रीटमेंट किंवा नसे ह्या ट्रीटमेंट दिल्या जातात. मग ज्या पेशंटमध्ये आम्हाला गरजेचं वाटतं, की या पेशंटला वमन करणं गरजेचं म्हणजेच एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया असते, की ज्यामध्ये उलटीचं औषध दिलं जातं आणि त्या पेशंटचा जो कफ आहे तो शरीरामधून काढला जातो. विरेचनाद्वारे पित्त आणि कफ ह्या गोष्टी आपण काढतो आणि बस्तीद्वारे आपण वात दोष जो आहे, तो नाहीसा करतो शरीरामधून किंवा त्याचं नॉर्मलायझेशन करतो. तर या गोष्टीचा आपण वापर सुद्धा चांगल्या पद्धतीने जेव्हा आपण करतो, तेव्हा त्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीने उपयोग डायबिटीसच्या पेशंटमध्ये रिव्हर्सलसाठी होताना दिसतो. आणि शिवाय कॉम्प्लिकेशन्स सुद्धा आपण या पद्धतीने टाळू शकतो. कारण पंचकर्म ही एक सर्व्हिसिंग ची प्रोसेस असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, की ज्या प्रोसेसमुळे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स किंवा विषारी घटक हे शरीरातून बाहेर जातात आणि चांगले घटकांची निर्मिती होण्यासाठी शरीराला एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळत असतं,
किंवा ज्याला आपण वयस्थापन असं जे म्हणतो किंवा रिज्युव्हनेशन आपण म्हणतो किंवा अँटी एजिंग ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला पंचकर्मामधून साध्य करता येतात. तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट म्हणजे औषधोपचार, काही पोटामधून घेण्याची औषधं आणि पंचकर्म या दोन्ही पद्धती जेव्हा आपण आहार आणि व्यायाम यासोबत जेव्हा आपण औषधोपचार करतो तेव्हा नक्कीच हा पेशंट हा पूर्णपणे रिव्हर्स होतो आणि डायबिटीस हा चांगल्या पद्धतीने पूर्णपणे बरा होतो, ना की तो कंट्रोल होतो. आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं की पेशंट ॲलोपॅथीची औषधं घेत असतात. मग आम्ही हळू ते औषधाचे डोसेज हे कमी करतो आणि मग त्याला पूर्णपणे आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटवर आम्ही त्याला ठेवतो आणि साधारणपणे 3 महिने ते 6 महिने पेशंटचं जेवढ्या प्रमाणामध्ये शुगर आहे, जेवढ्या प्रमाणामध्ये HbA1c आहे, त्यानुसार कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिन्यामध्ये पेशंट रिव्हर्स होताना दिसतो. आणि जेव्हा पेशंट रिव्हर्स होतो त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं जातं. अगदी जी-टी-टी टेस्ट पण त्याची केली जाते आणि त्याद्वारे आम्ही डायग्नोज करतो की हा पेशंट रिव्हर्स झालेला आहे आणि त्याबरोबर त्यानंतरची त्याची लाईफस्टाईल काय असली पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन त्याला दिलं जातं आणि त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं जातं की जेणेकरून हा परत पेशंट लँड अप होऊ नये डायबिटीसमध्ये. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मेनली जेव्हा पेशंट ॲलोपॅथीच्या गोळ्या घेत असतात, तर त्याचा मेन जो साइड इफेक्ट असतो की त्या पेशंटमध्ये बऱ्याचदा हायपोग्लायसेमियाचे एपिसोड्स होतात आणि त्यामुळे तो पेशंट जास्त खातो आणि पुन्हा तो औषधं घेतो. तर हे कुठेतरी एक विषचक्र त्या पेशंटमध्ये असतं आणि बऱ्याचदा लोकांमध्ये काय गैरसमज असतो, की आपण डायबिटीसची औषधं घेतो म्हणजे आपण काहीही खाल्लं तरी चालेल. हा एक गैरसमज लोकांमध्ये दिसतो. तर ह्या गोळ्यांनी फक्त तुमच्या रक्तातली शुगर ही काढली जाते ना, की तुमचा डायबिटीस बरा केला जात नाही. ना तुमचं पॅनक्रियाजचं, ना तुमच्या लिव्हरचं, ना तुमच्या शरीरातल्या कुठल्याही पेशीचं काम हे नॉर्मलाईज केलं जात नाही. याउलट आयुर्वेद तुमच्या सगळ्या सिस्टम्स ह्या नॉर्मलाईज करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं लिव्हर असू द्यात, पॅनक्रियाज असू द्यात, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम असू द्यात, तुमचे स्नायू असू द्यात, या सगळ्या गोष्टी किंवा तुमचं सर्क्युलेशन असू देत, या सगळ्या गोष्टी पूर्णतः नॉर्मल ला आणून आपण डायबिटीस रिव्हर्स करण्याचा चांगल्या पद्धतीने त्या पेशंटमध्ये प्रयत्न करतो. आणि खरोखरच मला अभिमान वाटतो, की असे खूप सारे पेशंट या जर्नीमध्ये आहेत आणि त्यांनी चांगले रिझल्ट्स हे घेतलेले आहेत. धन्यवाद.